च्या वतीने ही सुरू झालेली स्पर्धा आणि पाहता पाहता स्पर्धेचा पहिला दिवस इथे सक्सेसफुली पार पडत असताना आकाशामध्ये पक्ष्यांचा सुद्धा वावर इथे सुरू झालाय. आपल्या घरी परतत असताना इथे पक्षी आणि तत्पुरी सामना पाहतील. आपण सुद्धा घरी जायचं नाही, आधी सामना बघून घ्या. सामना फार मोठा आहे, चित्तथरारक असेल, उत्कंठावर्धक असेल, सौंदर्यवर्धक असेल आणि या सामन्याचा आपण आनंद लुटायचा आहे. धावसंख्या 3 वर 2 चेंडू पडलेत. कुमार रणवी आणि समोर आता कॅप्टन आतिश मागे सामना करेल कुमार रणवीचा. आडवा जरा टर्न केलाय, स्विंग ऑफ द बॅट, व्हॉट अ बिगी, इट्स हाय अँड हँडसम. आतिश मागेचा हा फार मोठा फटका, चटका, सिक्सर. सुंदर पद्धतीने पोझिशन मध्ये आला. अगदी मेरिट नुसार कसे फटके मारायचे याचं प्रात्यक्षिक दाखवलं जणू का आतिश मागेने. चेंडू अराउंड द लेग होता आणि त्या चेंडूला मस्त स्विंग ऑफ द बॅट केली, अगदी उचलून भिरकावून दिलं होतं. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून प्रेक्षकांमध्ये जल्लोष निर्माण करणारा ठोकला षटकार. धावसंख्या 9 वरती 3 चेंडू झालेत. पावलांचा वापर इनसाइड आउट, परंतु तिथे सूरजच्या हातामध्ये झेल. सॉफ्ट डिसमिसल. आतिश मागे परततोय बॅक टू द पॅव्हलियन. अगदी चेंज ऑफ पेस चेंडूला केलं तर कुमार रणवीने. ही त्याची खासियत आहे की तो सुद्धा अगदी मोठा चटका झटका देण्यामध्ये माहीर आहे. चेंज ऑफ पेस केलं, हाफ व्हॉली दिलं आणि त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मिस टायमिंग स्ट्रोक झाला आतिश मागेचा. झेल टिपलाय. बॅटर पटकन पाठवा प्लीज. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की विकेटचं पतन झालं. विकेट पतन झालं तर तुम्ही लगेच तुमचं बॅटर पाठवला पाहिजे. त्याचा तुम्ही विचार मंथन करू नका. जो तयार होईल त्याने लगेचच यायचं बॅट घेऊन. या ठिकाणी विकेट पडली. प्रेक्षकांनो 4 चेंडू झालेत. धावसंख्या 9 असताना धावा सुंदर पद्धतीने सुरू झाल्या, परंतु या ठिकाणी आतिश मागेने पुन्हा एकदा संयम गमावला आणि महत्वाच्या क्षणाला त्यांनी महत्वाच्या मॅचमध्ये आपली विकेट गमावली. इथे पार्टनरशिप का करत नाही हा प्रश्न आहे. आधीच्या सामन्यात सुद्धा तसंच झालेलं. आतिश मागेने मोठा कणकणी षटकार मारला, लगेचच त्याला विकेट गमावावी लागली. परंतु तुम्ही संयम जर राखला तर मोठ्या खेळी ते साकार करू शकता, कारण हे मैदान दोघांसाठी अनुकूल आहे. बॅटरसाठी सुद्धा आणि बॉलरसाठी सुद्धा. जसं अनुकूल पद्धतीने कुमार रणवीने विकेट प्राप्त केली, आता त्याचा सामना करेल नवीन बॅटर विनीत धुमाल. टर्न केलाय कबरीच्या जवळून आणि चेंडूला धाडला. तिथे तिथे फिल्डर धावतोय, पळतोय, त्याच्या आवाकाच्या बाहेर पोचला शकला नाहीये. चेंडू घेतो सीमा पार. 4 रन. दोन दोन सामने जिंकलेत. इथे चौकार मारला विनीत धुमाळने आणि या ठिकाणी विनीत धुमाला सरळ स्टेटर 1 टाकून पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूचं इथे नियंत्रण पाहिलं. ते म्हणजे कुमार रणवीचं पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 13 पाहतो आपण टीम धनेश 11 कुकसे संघाची. लगेच नवीन गोलंदाज आपण या. काय प्रेक्षक पाहतो आपण बघा चहू बाजूला. जसं आपण प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये आपण म्हणत असतो, हे मैदान असं आहे की या मैदानाला अनेक वेळा आणि प्रत्येक सामन्यांमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेलं आहे. असे मैदान पाहतो आपण. गांधारी नदीच्या किनारी वसलेलं क्रीडांगण. बाबगाव गावाच्या समोर, देवरुंग गावाच्या बाजूला हे मस्त मैदान पाहतो आपण. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बाबगाव देवरुंग या ठिकाणी सुरू असलेली स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस अगदी दिलखुलासपणे देखण्या पद्धतीने इथे साकार होत असताना नवीन षटक सुरू झालं मैदानामध्ये. अजय कडून सामना करेल राज पाटील. चेंडूला खाली ठेवला अजयने. मस्त सुरेख पद्धतीने लाईन आणि लेंथ हाताळली. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता आणि थोडासा आधी अजून आउटस्विंग केला आणि त्या ठिकाणी राज पाटीलला पूर्णपणे चकमकीत करून टाकलं. राज पाटील आता बॅटर विनीत धुमाल कान मंत्र देतोय, कारण प्रत्येक चेंडू दोघांसाठी सुवर्ण असेल.
डॉट चेंडू म्हणजे तुम्ही 6 धावा गमावल्या आणि डॉट चेंडू काढला म्हणजे तुम्ही 6 धावा कमावल्या, अशी ही मॅच सुरू आहे. हायलाइट मॅच 3 षटकांची लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. तिथे फिल्डर पोहोचणार नाहीये, त्याच्या पुढे चेंडू पडला. एका टप्प्याने चेंडूच्या आधी फिल्डरच्या डोक्यावर जात असताना सीमा पार येतोय चौकार. तेजसनी स्वतःला आधी स्टेज केलं, फार मोठी जंप मारलेली. त्या दरम्यान लखनजी पाटील, लखलखतं व्यक्तिमत्व आले, सावचे सुपुत्र, आमचे 7 स्टार मधले 1 स्टार लखन पाटील. ये जी हो जी आगे जी. लखनजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. इथे अगदी आउट स्विंगर, मस्त लेकटर, छान इथे टर्न केलं, मस्त पद्धतीने कमबॅक केलं गोलंदाज अजयने. चौकार आला तो अगदी तेजसच्या डोक्यावरून जात असताना. धावसंख्या चारणी तेव्हा फुलली होती, ती म्हणजे 17 वरती 17. एक गडी बाद. धनेश कुकसे पुन्हा त्या चेंडू खाली ठेवलाय. सुरेख हाताळणी बॉलिंगची, वाह. पूर्णपणे ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं मित्रांनो तर अक्षरशः राज पाटीलला या ठिकाणी गोलंदाज अजयने मामा बनवलंय लागोबाच्या 2 चेंडूंमध्ये. 0-4-0-0. 3 डॉट काढले, चौकार मारला, त्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणायला हरकत नाहीये. 3 तुम्ही जर डॉट खाताय आणि चौकार मारताय, 4 चेंडूमध्ये तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये एकच धाव काढली, असं त्याचं आपण समीकरण म्हणू शकतो. उचललाय उडाला, लॉफ्ट केलाय, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचलाय आणि झेल टिपलाय खेळाडू कक्षाच्या जवळ. फलंदाज राज पाटील बाद. पूर्णपणे ओव्हर पिच दिला होता आणि त्याला हाय बॅकनीटनी उचललं होतं. त्या ठिकाणी काऊकोण आणि वायडीस मिड विकेटच्या मधोमध तिथे फिल्डर सज्ज होता, त्याने सुंदर झेल टिपलाय आणि राज पाटीलची तिथे खिली संपुष्टात आली आहे. एलिव्हेशन नव्हतं आणि मागच्या सामन्यामध्ये ज्याने 2 लागोबाचे षटकार मारून सामना संपवला होता तो मानस मिस्टर MD धुमाल इथे आलेला आहे या मैदानामध्ये. जो षटकारांमध्ये किंग आहे, आता ती वेळच आहे आपल्या संघासाठी. तेच षटकार मारेल का मानस धुमाळ, तीच गरज आहे. आणि ती सुरुवात केली त्याने. गगनचुंबी, गगनभेदी, उडण खटोला, सिक्सर. जसं इथे कमबॅक केलं षटकामध्ये, आपण पाहिलं की 4 डॉट आले, परंतु एक चौकाराच्या षटकाराने इथे 10 धावा वसूल केल्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या धनेश कुकच्या संघाची ती आहे, पाहतो आपण 23 वरती. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. अजून एक षटक शिल्लक आहे. सुधीर हाताळतोय, ज्याचा सामना करेल समोरचा फलंदाज विनीत धुमाळला. तिथे मात्र लाईव्ह डॉपल केली गेलेली आहे, परंतु पंचांनी सांगितलं की इम्पॅक्ट तिथे लेग स्टिकला सोडून जाणार आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि पंचांनी नका दिलाय. पंचाशी वाद अजिबात घालू नका, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. लेग बॅचचा पंचाचा इशारा अजिम हमदुले सरांचा. तिथे वॉर्न केलं जातंय की तिथे तुमचा इम्पॅक्ट चेक करा. इम्पॅक्ट होता स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर. एक धावसंख्या फुलली 24 वर. 2 गडी बाद. मानस धुमाल, विनीत धुमाळ, ही धमाल जोडी आहे. ही क्रिकेटची धमाल करणारी जोडी आहे कुक्षेची, आणि ती धमाल करता इथे स्मॅश केले आणि या बॅटनी कडक शॉट आणि भडक चौकार येतोय खेळाडू कक्षामध्ये, ज्या ठिकाणी बसलेत कुक्षेचे फलंदाज. चौकार. नका तुम्ही लगेच एकत्र येऊ नका, ही काय क्रुशियल मोमेंट नाही मॅचची. बघा किती मस्त फटका सजवला. आधी शॉर्ट आपले होता, बॅकफुटला गेला आणि अगदी आडव्या बॅटनी मनगटी फटका, विराट कोहली स्टाईलचा हा डीप एक्स्ट्रा कव्हरला जात असताना स्मॅश हिट. 4 रन मानस धुमालच्या बॅटमधून. धावसंख्या 4 फुलत असताना पाहतोय आपण ती पोहोचली 28 वर. 28 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद आणि चेंडू शिल्लक आहेत नयनजी. 4 चेंडू शिल्लक आहेत. वा, फायटिंग स्कोर निर्माण होण्याची दाट शक्यता. अप टू 40. ओ इथे पायाच्या जवळ आणि आता मात्र पंचानी अपील उठलून धरली. लाऊड अपील, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. LBW.
बम सेलार ऑन द क्रीज ऑन द स्ट्राईक जो सामना करेल सुधीरचा. सुधीरने मस्त स्विंगिंग डिलिव्हरी टाकली होती त्या ठिकाणी, बरोबर ब्लॉक केलं बॅटरला आणि लेग स्टिकच्या समोर पकडलं. अजिम सराने अगदी बोट आकाशामध्ये करून बॅटरला बाद केलं. चौथा चेंडू मार्गस्थ, शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला अगदी पूलचा पवित्रा घेतला. चेंडू वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये, मस्त बेग धारण केलं. सुधीरची ही व्हेरिएशनची क्षमता आहे, त्यांनी मस्त चेंडू हाताळले बघा, चौकार खाऊन सुद्धा विकेट प्राप्त केली. त्यानंतर आधी पाहतो आपण नुकताच टाकलेला डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे, धावसंख्या जागेवरती थंडावली आहे, थंडी सुरू झाली. धावसंख्या 28. ओ टर्न केलाय, फुल टॉस टर्न केलाय, चेंडू लॉंग रेंजचे फिल्ड तिथे पोहोचत नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. उस्मानचा सुंदर चौकार. दादूचा आवाज, आई तुझ्या लालूल्या ज्या आवाजाने आणि ज्या गाण्याने हल्दी फेम केल्या, पण तू इथे क्रिकेट फेम करतोय. ही फेमस स्पर्धा झाली अवधी चषक 20-25 आणि पाहता पाहता स्पर्धेचा पहिला दिवस अगदी अंतिम टप्प्यामध्ये. काही चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे. लास्ट टू गो, धावसंख्या 32, 3 गडी बाद, 32 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तयार झाला शिवम शेलार. सुधीर टर्न केलाय, फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून, दुर्ग की छाव में सिक्सर. मीटिंग, जबरदस्त बॉल आणि बॅटची मीटिंग या ठिकाणी आणि प्रेक्षकांना आनंद देणारा जणू का फायनल इथं पाहतो की काय आपण. एका बाजूला धनेश कुक्षे, दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट्स मुठवल, एका बाजूला उत्तम सेठ पाटील, दुसऱ्या बाजूला पांडुसेठ धर्मा पाटील. अशी लढत लगत होत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय धावसंख्या 38, 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. लगेच बॅटर पाठवा, फिल्डिंग सजून घ्या आणि आपण लगेच पुढच्या इनिंगला सुरुवात करूया. प्रेक्षकांनो, सामन्याचा आनंद घ्या, सामना संपल्याशिवाय जाऊ नका. आपण पाहत आहे गावदेव चषक 20-25 आणि मॅच बॉल पाठवा. प्रेक्षकांना तुम्हाला विनंती करतो की आपलं सहकार्य आम्हाला असू द्या. मॅच बॉल तो पाठवा, आमच्या आयोजकांकडे तो पाठवा मॅच बॉल. पण मॅच काय बनली प्रेक्षक हो, आणि फायटिंग स्कोर हवा तसा बनवलाय, काही कमी नाही आहे बॅटिंग लाईन मध्ये आणि काही कमी नाही स्कोअर मध्ये. फक्त आता तुमची फिल्डिंग, तुमची बॉलिंग ही महत्वाची असेल. दुसऱ्या बाजूला मुठवलची बॅटिंगची आता गरज आहे, तर तुमची बॅटिंग सुद्धा जी हिटिंग झाली तर सामना जिंकू शकेल. बघायचं आपल्याला कोण सामना गमवेल आणि कोण सामना जिंकेल. इथे बघा बॉलिंग काढायला कुमारने इथे पहिले षटक हाताळलं, त्यांनी तब्बल 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर 10 धावा खर्च केल्या. अजयने गडी बाद केला आणि सुधीरच्या ह्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. अशा प्रकारे 38 धावांचा लेखाजोगा आणि पुढचा लेखाजोगा तुम्हाला ऐकवतील आमचे सन्माननीय परममित्र समालोचक, पॉवरफुल समालोचक सुनील पवार सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. मॅजिक व्हॉइस ऑफ कल्याण विभाग, आमचे परम मित्र मनोज कारवे सर, खूप छान समालोचन आपण ऐकलं. पण इथं मात्र मी तर म्हणेन की दुर्दैव म्हणावं लागेल मकरंद स्पोर्ट मुठवल टीमचं, कारण की नाणेफेक किती महत्त्वाची असते हे क्रिकेटच्या पटलावर आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि अशा स्थितीमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करणं म्हणजे तर स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाडी मारण्यासारखं वाटेल काय, ज्या प्रकारे परिस्थिती आपण पाहतोय. 39 धावाचं टार्गेट मोठे आहे 3 षटकामध्ये आणि बॉलिंग अटॅक जर पाहिला आपण, एक जबरदस्त बॉलिंग अटॅक. सराव थांबवायचे, चला 39 धावाचा टार्गेट आहे. तो टार्गेट स्वीकारण्यासाठी दोन्ही बॅटर 30 सलामी जोडी पाहतोय आपण, रणजित आणि तेजस. पहिला चेंडू अतिशय सुरेख, पण डाव्याठीच्या बाहेर चेंडूचा टप्पा पाहतोय आपण. यस, हेच सांगताना पाहतोय आपण, अतिशय धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण. चला आपण टीम मिटिंग घेऊ नका, कारण की खूप प्रोफेशनल संघ आपण विकी स्पोर्ट कुकच्या टीमला पाहतोय. खेळ स्पीडनी खेळणारा संघ आहे. प्रत्येक चेंडूवर अपील जागेवरूनच करायची, एकत्र जमू नका मित्रांनो, कारण की आपल्या पाहिजे दुसऱ्या टीमला त्रास होईल आणि त्याला खेळ स्पीड म्हणत नाही आहे. म्हणून या असोसिएशनमध्ये प्रत्येक संघ खूप चांगले आहेत, अशी आपण प्रत्येक टुर्नामेंट पाहतोय. यास पात्रा सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम, प्रत्येकदा अपील फेटाळून लावताना. चला आपण विकेट किपर अपील जास्त करताना पाहतोय आपण. आणि 2 चेंडू निर्धाव जाणं म्हणजे यावरून विचार करा की गोलंदाजी धार किती मजबूत आहे. किमान आता मात्र वनडाऊनला आपण या टीममधून विशाल पाटीलला पाहणार आहोत, कारण की विशाल पाटील विना ह्या धावा चेस करणं अशक्य होणार नाही आहे.
राज कमालीचा बॉलर्स. फुल टॉस होता, खराब चेंडू योग्य वापर करून घेतलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू फरार होईल. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन चेंडू नंतर हा चौकार आला. खातं उघडला गेला. आता मात्र पाहतोय आपण मकरंद स्पोर्ट मोठोले या टीमचं अतिशय दोन्ही टीमचं दिवसभरामध्ये प्रदर्शन चांगलं आहे. पण कुठला संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल आणि एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. राज राईट द विकेट मारा करतोय. यावेळेस पाहता सुरे एक चेंडू अप्रतिम. वाह सुपर. टप्पा पडल्यानंतर किंचित बाहेर आउट स्विंग पाहायला मिळालं आणि जबरदस्त वापसी करताना राज हा बॉलर पाहतोय आपण. टॉप 3 ची लढत पाहतोय. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. पहिला दिवस कुठल्या टीमच्या नावावर राहील हे येणारे इथून मात्र हे 3 षटक ठरवतील. दो जिता वाईस सिकंदर. राज दूर जाताना राईट द विकेट. चांगला चेंडू होता. परत एकदा हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक दूर होता. फक्त एक सिंगल. इथे मात्र सिंगलनी मात्र गोलंदाज खुश होतील. मात्र फलंदाजावर दबाव वाढत जाईल. पहिलं षटक अप्रतिम हाताळतोय. फक्त आणि फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. त्यामध्ये 3 निर्धाव चेंडू. एका षटकामध्ये जर कोट्याला पडला येतोय त्यामध्ये 3 जर निर्धाव टाकले त्या 3 चेंडूची किंमत विकेटपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असते. राज जबरदस्त बॉलिंग करताना फुल टॉसला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र निवडले. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे. आता मात्र निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा इथं मात्र कंप्लीट. आणि आता मात्र चौथी फनी मोमेंट धावपळ इथं मात्र थोडीशी पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण 8 येणारे इथून मात्र 12 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 12-31 समीकरण. चला टीम मीटिंग घेऊ नका जास्त. विकीस्फोट कोकचे संघ चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहतोय आणि थोडंसं कुठंतरी धीमी असंत सुरुवात पाहतोय आपण. मकरंद स्पोर्ट मोठुल्या टीमची नाणेफेक जिंकली होती. टीमच्या कॅप्टनने सांगितले की अशा स्थितीमध्ये धनेश इलेव्हन कोक्षे संघ खूप अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये उभा आहे. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं. हा षटक सांगून जाईल की सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल. टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज क्रिश. अजून एक युवा डॅशिंग गोलंदाज पाहतोय आपण. चला सराव थांबवायचा आहे. क्रिश आपल्या सहकार्याला बॉल नाही टाकायचं, बॅटरला टाकायचं आहे. कारण की सूर्यदेवता निघून गेलाय. काही मिनिटाची वेळ इथे मात्र आपल्या जवळ आहे. त्या काही मिनिटामध्ये आपल्याला हा सामना फिनिश करायचा आहे. फुल टॉसवर हा फटका सुरेख आहे, कडक आहे. स्क्वेअरलेगच्या वरतून ठोकलाय. हा दमदार षटकार. जर मारले तर माय नेहमी लखन. मी सातत्याने सांगतोय की राम लखनची आठवण होते. त्यातून एक 7 स्टार ग्रुपचे सदस्य लखन यांच्याकडून तब्बल 1000 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे. चांगला क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे की अशा प्रकारे बॅटिंग चांगली करावी लागेल. लखन जेव्हा बॅटिंग करतो ना तेव्हा मात्र षटकार लांब 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 षटकार ठोकणारा हा लखन पाहतोय सध्या व्यासपीठावर. क्षेत्रक्षमध्ये किंचित बदल पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर चांगलं स्वागत केलंय. बॅटर पाहतोय रणजितच्या बॅटमधून एक दमदार षटकार निघालाय. षटकाने थोडासा मानसिक दबाव कम झालाय. समीकरण थोडंसं आता विश्लेषण सोपं होईल का. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल. अजून एक धमाका पाहतोय पण यावेळेस पाहता परफेक्ट शक्ती नाहीये. काय अप्रतिम झेल टिपल्या गेलं. रनिंग झेल. वा भाई वा. चांगल्या बॅटरची इथं मात्र खेळी संपुष्टात. आतिश मागे पुढे येऊन झेल टिपतोय. आडनाव मागे आहे पण नेहमीच फ्रंटला असतोय. पुढे पुढे जातोय. टीमला घेऊन चाललंय आजच्या दिवसामध्ये. आणि त्यांनी सांगितलंय की माझ्या टीमचं यावर्षीचं प्रदर्शन 0 आहे. 0तून जो विश्व निर्माण करतोय तो लय मोठा असतोय हे सांगताना इथे मात्र आतिश मागे. ग्रेट ग्रेट एफर्ट पाहिला पण रनिंग झेल. नंबर 3 वर बॅटर आता मात्र
विशाल जो उल्लेख केला होता की जर सामना मकरंद स्पोर्ट मोटोल टीमला जिंकायचा असेल तर विशालला लवकरात लवकर खेळपट्टी येणं गरजेचं आहे. काय कडक बॅटर आहे या टीमचा, खरा हिरो ठरला होता. क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आल्या पावली मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या लेंथवरचा चेंडू होता पाहतोय पण थोडासा सफल झाला होता. विकेटचा खुराक भेटल्यानंतर मनोधैर्य वाढलंय इथं मात्र गोलंदाज क्रिशांचं. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 14 धावा, अजून दिल्ली कापी दूर आहे. चांगला चेंडू परत एकदा अतिशय सुरेख एका टप्प्यावरची बॉलिंग, दोन महत्वपूर्ण चेंडू बीट झाले बॅटर विशाल पाटील. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू टाकल्या गेलं. जबरदस्त बॉलिंग अटॅक. विकेट प्राप्त झाल्यानंतर सज्ज होताना गोलंदाज परत एकदा हा चेंडू मात्र निश्चित अजिम अमदुले सर इशारा करतील हा वाईट. अतिरिक्त धाव मिळते. टीमची धावसंख्या 15, अजून मात्र 24 धावीची आवश्यकता आहे. येणारे किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 8-24 समीकरण. सामना निश्चित या दोन चेंडू निर्णायक ठरेल अंतिम षटकापर्यंत. चांगला चेंडू परत आता मात्र विशाल याला बांधून ठेवलंय. जबरदस्त कामगिरी करताना षटकामध्ये क्रिश पूर्णपणे आपल्या टीमला वापसी करून देतोय. 7 चेंडू आणि समीकरण कठीण बनलंय. इथून मात्र 24 धावीची आवश्यकता. 24 धावा 7 चेंडू. या चेंडूवर मोठा फटका खेळणं गरजेचं राहील टीम मकरंद स्पोर्ट मोटोल या टीमच्या बॅटरला. यावेळेस पात्र मजबूर केलंय. हे घडणारच होतं. मोठा 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 विकेट प्राप्त केले शेवटच्या चेंडूवर गोलंदाज क्रिश इज अ ग्रेट. आतिश मागे आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. 6 मध्ये 24 म्हणजे 6 चौकार. नवीन बॅटर खेळपट्टीवर सुधीर. सराव थांबवायचा मित्रा चला, कारण की पाहतोय की आपण वेळ नाहीये आणि आजच्या दिवसातला जो आपण शेड्यूल आहे तो कंप्लीट करायचाच आहे. 6-24 असं समीकरण. शेवटचे षटक टाकण्यासाठी करण पाटील हिरो ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा पहिला चेंडू लाईन चुकीची. पंच वळतील, इशारा करतील, अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र 6 चेंडू 23 समीकरण. चला विकेट किपर. फक्त 2 चेंडू काढायचे तुम्हाला. बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी. तेजस सलामीचा बॅटर आहे. यावेळेस पात्र हवेत आहे. कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल. ओ माय गॉड, सोपं खेळ. ड्रॉप. एक सिंगल. येणारे इथून जर विचार केला आपण आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावीची आवश्यकता आहे. सामना दूर होत चाललाय आणि टॉस अशा स्थितीमध्ये जिंकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तो जिंकला होता आणि कुठे मॅनेजमेंट कमिटी जी असते टीमची त्यांना विचार करणं गरजेचं असते. अजून एका सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम. हवेमध्ये थंडगारपणा असतोय, हवेचा वेग कमी आहे आणि अशा स्थितीमध्ये षटकार खेचणं म्हणजे शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला पहिले बॅटिंग करणं गरजेचं होतं, पण जर त्याला महत्त्व नाही आहे. कॅप्टननी सांगितलं, टीमनी सांगितलं की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र निश्चित टॉप 3 चे दरवाजे उघडताना धनेश 11 कुक्षे संघ. मला वाटते की हंगामाच्या पहिल्याच वेळेस टॉप 3 मध्ये एक ट्रॉफी उद्या परवा निश्चित कुक्षे गावामध्ये जाईल. आणि सांगितलं की आमचा दबदबा प्रदर्शन खराब होतं पण कधी पण आम्ही पलटवार करतोय आणि करून दाखवलंय सध्या तरी या सामन्यामध्ये.
यास पात्र हवेत आहे. फाईन कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. शेवटी मात्र हा ना करता करता एक सिंगल. पराभव अटल. टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित करताना इथे मात्र धनेश 11 कुकशे टीम चे पूर्ण खेळाडू यूट्यूबला निश्चित आता मात्र कुक्षी गावचे उद्योजक आदरणीय पांडुरंग धर्माशेठ हे निश्चित असतील. शुभेच्छा दादा तुझ्या टीमला आणि तुम्हाला. शेवटचा चेंडू. ज्या टीमनी आज दिवसभरामध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन केलं तो संघ ठरलाय म्हणजे धनेश 11 कुकसे पहिल्या वेळेस टॉप 3 मध्ये. बधाई हो बधाई धनेश 11 कुकशे टीम को. तर ठरलाय ज्यांनी अतिशय अप्रतिम विशाल पाटील आपण यायचे क्वार्टर फायनलचा मॅडल मॅचचा पुरस्कार राहिला होता. हिरो बनला होता पण या